टेट परीक्षा कधी होणार सुरू? हॉल तिकीट केव्हा येणार? सेकंड फेज याद्या केव्हा जाहीर होणार? नक्की काय काय आहे परीक्षा परिषदेचं निवेदन आणि नियोजन? चला पाहूया ही संपूर्ण डिटेल आपल्या या व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. चला पाहूया संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये. टेट परीक्षा संदर्भात आपण काही महत्त्वाच्या बातम्या या ठिकाणी आता पाहणार आहोत. टेट परीक्षा 2025 जी होणार आहे त्याच्याबद्दलच्या बऱ्याच न्यूज या ठिकाणी यूट्यूब चॅनलला येत आहेत. परीक्षा परिषदेकडून त्या पद्धतीचं कुठलंही निवेदन अजून आलेलं नाही. मग या संदर्भात अडकलेले सर्व अभियोग्यताधारक आहेत. तर या संदर्भात आपण संपूर्ण डिटेल विश्लेषणात हा व्हिडिओ आणलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की टेट परीक्षा 2025 जी होणार आहे ती पुढे जाणार आहे का? तर पहिला त्याचं उत्तर आहे होय, 100% टेट 2025 ही परीक्षा पुढे जाणार आहे. मग ते आता किती दिवस पुढे जाणार आहे? तर सरासरी साधारणतः एक 3 ते 4 दिवसाचा कालावधी पुढे जाणार आहे असं सांगितलेलं आहे. मग आता याची सत्यता आपल्याला तपासायची आहे. 5 दिवस तरी टेट परीक्षा ही पुढे जाणार आहे. मग जी टेट परीक्षा होणार आहे त्याचं हॉल तिकीट त्यांनी जनरेट करण्यासाठी जी तारीख दिली होती 21 ते 22 ही तारीख दिली होती. तर तुम्हाला सांगू इच्छितो, आज रोजी 21 तारीख असून अजून सुद्धा त्यांचे हॉल तिकीट काय जनरेट झालेले नाहीयेत. अजून IBPS कडून तसं परीक्षा परिषदेला कोणतंही पत्र गेलेलं नाही. त्यामुळं हॉल तिकीटसाठी सुद्धा वेळ लागणार आहे. याचाच अर्थ 23-24 पर्यंत जरी हॉल तिकीट जनरेट झाले तरी तिथून पुढे 5 ते 6 दिवस, याचाच अर्थ 2 जूनच्या आसपास किंवा 1 जून पासून टेट परीक्षा चालू होऊ शकते. आणि हॉल तिकीट जे आहेत हे हॉल तिकीट तुमचे 22 ते 24 पर्यंत येऊ शकतात. आता त्याच्यानंतर आज 21 तारीख आहे आणि आज रोजी त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या जर कुठल्या परीक्षा असतील तर त्याचे हॉल तिकीट तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत अपलोड करायचे आहेत. ती मुदत दिली होती. तर तसं प्रसिद्धीपत्रक आपण पाहिलेलं आहे, बऱ्याच यूट्यूब चॅनलमध्ये ते दाखवलेलं सुद्धा आहे. तर अजूनही संयुक्त गट क पूर्व परीक्षा जी आहे MPSCची त्याचे हॉल तिकीट अजून आलेले नाही आहेत. त्यामुळे अपलोड काय करणार हा एक महत्त्वाचा प्रश्न. आणि त्या बाकीच्या परीक्षा ज्या आहेत, ज्या पुढे आहेत, त्यांचे हॉल तिकीटच अजून आलेले आहेत. मग आपण अपलोड काय करणार? त्यामुळं तो परीक्षा परिषदेचा जो काही निवेदन आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुधार होऊन अजून त्याच्यामध्ये मुदतवाढ मिळू शकते, जी 24 पर्यंत वाढू शकते. आता हॉल तिकीट जे येतात ते 7 दिवस अगोदर येतात परीक्षेच्या, आणि तसं त्यांच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये मेन्शन आहे. टेटच्या जे प्रसिद्धीपत्रक झालं होतं म्हणजे परीक्षेचं आले होते त्याच्यामध्ये तसं मेन्शन आहे. मग ते सुद्धा अजून त्या पद्धतीनं 7 दिवस ती लांबणार आहे. 24 पर्यंत, 22 ते 24 या दरम्यान तुम्हाला हॉल तिकीट येणार आहेत. आणि महत्त्वाचा प्रश्न होता की म्हणजे आता ते अर्जाचं सोडून द्या, कितीही अर्ज आले तरी स्पर्धा ही आपल्याशी असते. त्यामुळे टेटमध्ये तुम्ही जास्त मार्क घेणं अपेक्षित आहे, ना की स्पर्धेचे 2.5 लाख फॉर्म आले, 2.25 लाख फॉर्म आले हे काउंट करणं. त्याच्यानंतर सेकंड फेज याद्या ज्या आहेत, ज्या आता 2022च्या टेटवरती लागणार आहेत, तर विदाऊट इंटरव्ह्यूच्या याद्या ज्या आहेत त्या 22 मे पासून 27 मे पर्यंत लागू शकतात. आणि विथ इंटरव्ह्यूच्या याद्या त्याच्यामध्ये जरा थोडासा डिले होण्याचे चान्सेस आहेत. त्या 7 जूनच्या आसपास या आठवड्यामध्ये लागू शकतात. विदाऊटच्या मात्र या मे एंडिंगपर्यंत लागून जातील, त्यात काही शंका नसावी. त्याच्यानंतर बाकीच्या काही अपडेट असतील टेट संदर्भात तर त्या वेळोवेळी अपलोड केल्या जातील. तुर्तास तरी या महत्त्वाच्या अपडेट होत्या. आणि शिक्षक भरतीच्या आणखी काही अपडेट असतील तर मी तुम्हाला नक्की कळवेन. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.